स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या कामाला लागा अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांकडून या सूचना आल्याचं पाहायला मिळालं। प्रत्येक विधानसभा निहाय पक्षांच्या बैठका घेण्याच्या सूचना त्यांनी दिल्यात। प्रत्येक विधानसभा निहाय पक्षांच्या बैठका आता सुरू होतील आणि त्यामुळे सदस्य नोंदणी मोठ्या प्रमाणावर करा, पक्षाचं मोठं संघटन झालं पाहिजे। मतदारसंघनिहाय बैठका घेऊन तयारीला लागण्याचे आदेश सुद्धा दिलेत। कोर कमिटीच्या बैठकीमधून राज्यातल्या सगळ्या शहराध्यक्ष आणि जिल्हाध्यक्षांना या सूचना दिल्यात। अधिकची माहितीवर आमचे प्रतिनिधी बालाजी पोद्दार आपल्या सोबत आहेत। बालाजी, आपण पाहिलं कार्यकर्त्यांना सक्रिय व्हायला सांगितलेलं आहे, म्हणजेच निवडणुका अगदीच कधीही लागू शकतात अशी चिन्ह दिसतात। काय नेमक्या सूचना या कार्यकर्त्यांना दिलेल्या आहेत वरिष्ठ नेत्यांनी? श्रद्धा, नक्कीच सगळेच पक्ष स्थानिक स्वराज्य संस्थेची तयारी करतायत आणि निवडणुका कधी होऊ शकतात, त्यामुळे आपल्या पक्षाला सोबळावर निवडणुका लढवायच्या आहेत। त्या दृष्टीने सगळी तयारी करण्यासाठी पक्ष कार्यकर्त्यांना आतापासूनच कामाला लागा आणि बैठका घ्या, वेगवेगळ्या लोकांशी संपर्क साधा, अशा आदेश जे आहेत ते या कोर कमिटीच्या बैठकीनंतर देण्यात आलेले आहेत। जिल्हा स्तरावर जिल्हाध्यक्ष, राज्य स्तरावर त्या पक्षाचे सचिव हे सगळं काम करतील आणि नियंत्रण ठेवतील, असे या सगळ्या संदर्भामध्ये सूचना देण्यात आलेल्या आहेत। आणि स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये पक्षाला चांगलं यश मिळण्यासाठी प्रयत्न करण्याचं सूचना दिलेल्या आहेत। निश्चित बालाजी, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।